करण तेची वंदू चरण ते श्री गुरुची नमस्कार आता महायोगपीठे तठे भीमरत्यम वरद पुंडरिकाय धातुर मुंडे समागत चित्तम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुशली काहीतरी न बोलतो वचनाची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी म्हणून दुसरं चरण म्हणजे संताला दिलेलं आहे भगवंताला पहिलं नमन केलेलं आहे आणि दुसरं चरण म्हणजे संताला केलेलं आहे म्हणजे माऊलीला केलेलं आहे आणि तिसरं नमन आपण एकनाथ महाराजाला करून आपल्या कीर्तनाची सुरुवात करायची आहे तर त्यासाठी हा जो निवडलेला अभंग म्हणजे जगद्गुरु जगत नामकर प्रकरणाचा असून आणि नामाचं महत्त्व याच्यामध्ये प्रतिपादन करतात कारण अगोदर आपल्याला अभंग आपल्याला थोडक्यात भावार्थ ज्याचा आपण सांगून मोकळं होऊ म्हणजे कीर्तन झाल्यासारखं होईल कारण अभंग असा आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे तुकाराम महाराज म्हणतात नाम संकीर्तन एक साधन असं इतकं सोपं आहे आणि ते करायला म्हणजे कुठे घेता येते नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय म्हणून नाम हे घेत असताना नाम हे केव्हाही घेता येते कोठेही घेता येते कारण हरी बोला गाता हरी बोला खाता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करता हरी बोला म्हणजे भगवंताचं नाम घ्यायला अशा कोणत्याही प्रकारचं बंधन नाही म्हणून सोपा नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे एका जन्माचं नाही अनेक जन्माचं पाप फक्त या भगवंताच्या नाम संकीर्तनानं या साधनानं काय होते जळून भस्म होते आता नरगती सायास जावे वनांतरा कुठे जावं लागते का घाट कारण कुठे जावं लागत नाही नरगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण त्याचं चिंतन केलं की भगवंत जवळच आहे मग कसं करायचं ठाईचा वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आवडीनं आवड महत्वाची आहे बरं का आवड नसल तर सवडही मिळत नाही आणि आवडीचा प्रमार्थ टिकतो आणि सवडीचा प्रमार्थ म्हणजे आवड नसल तर तो वरवर करशी भक्तिभाव आंतरी लोकांचं घर घ्या शेचे म्हणा हे नाही बरं लाज तू धर अशा प्रकारचा भावाशिवाय आवक 1 रुपयाची किंवा श्री भावाशिवाय मिळत नाही व्यवहारातली वस्तू श्री सुद्धा भावाशिवाय मिळत नाही मग भगवंत तेवढा बिनभावाचा कसा मिळेल
म्हणून भगवंताच्या ठिकाणी दुसरं काहीच पाहिजे नाही. तुका म्हणे एका भावाची कारण आम्हा नारायण तैशा प्रीत, कारण भगवंताकडे भाव पाहिजे. म्हणून नरगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग आता पुढे जावं लागते का, ठाईच वैसोनी करा एक चित्त, एका ठिकाणी बसा आणि फक्त आपलं चित्त काय करा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये घाला. ठाईच करा वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवडी, आवडीचा शब्द, आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग खेद करायची गरज नाही, दुःख करायची गरज नाही, फक्त आवडीनं भगवंताचं नाव स्मरण करायचं. एवढं साधन, इतकं सोपं, इतकं साधन कलियुगामध्ये दुसरं सोपं कोणतंच नाही. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी धर्म. योग याग करायची गरज नाही, फक्त एका ठिकाणी आवडीनं भगवंताचं नाम बसून करायचं आहे. ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. मग काय म्हणायचं आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. उघडा मंत्र, हा उघडा मंत्र आहे म्हणजे, आणि तो जपायचा आहे, तो रामकृष्ण हरी म्हणायचा. आणि तो रामकृष्णाचा जप आपल्या इथं दररोज चातुर्मासापुरताच नाही, आपल्या या सप्त्यापुरताच नाही, चातुर्मासात या आणि हरिनामाचा जप म्हणजे 1 तास नित्यनेमानं या ठिकाणी आपल्या मठावर तानाजी महाराज करून घेतात. आता त्या जपामुळं काय होते, आता किती जप होते याचा माहीत नाही, पण 1 तास बराच वेळ जाते बरे. आता 1 तासही लवकर जात नाही. या ठिकाणी 4 महिने जे खरोखरच नेम केलेला आहे, हा नेम त्यानं शिद्दीला नेलेला आहे आणि शिद्दीला जात आहे. आता काय फक्त आता 4-5 दिवस ते बाकीचे उरले पौर्णिमेला. आणि म्हणून अशा प्रकारे चातुर्मासाच्या समाप्ती नरगती साया जावे म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ कोण्याही काळामध्ये घ्या, उठता बसता हरी बोला हरी, अशा प्रकारचा भावार्थ आहे. आणि या विना आता तुकाराम महाराज म्हणतात, या विना स्थानिक साधन, याच्यापेक्षा दुसरं कोणतं साधन नाही कलियुगामध्ये. आणि शपथ घेऊन साथ वाहतसे आन विठोबाची. तुकाराम महाराज त्या पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतात, याच्यापेक्षा म्हणजे दुसरं साधन आणि या कलियुगामध्ये सोपं आणि सुखकर आणि ताबडतोब प्राप्त होणारं दुसरं साधन कोणतंच नाही. म्हणून पण आता पुन्हा सांगितलं, तुका म्हणे सोपे आहे सर्व साधनापेक्षा साधन नाम संकीर्तन म्हणजे भगवंताचं नाम स्मरण करणं हे सगळ्या साधनापेक्षा सोपं साधन आहे. पण शहाणा तो धनी घेतो येथे, सगळेच नामस्मरण करायचे का? हा, ईश्वर सब लोग गा रहे हैं, बिरले को पा रहा है तो सबको मिला नहीं. भगवंताचं नाव घ्यायचे असतील, पण नाव घेण्यामध्ये किती आवड पाहिजे, किती प्रेम पाहिजे, आणि त्याच्याबद्दलची त्या भगवंताबद्दलची त्या नामाची आस्था त्याच्या मनामध्ये असली तर त्यालाच तो भगवंत प्राप्त होतो, त्याच्या जवळ येतो. आणि जवळ येण्यानंतर नुसतंच नाही, त्याचे जन्मांतरीचे पापाचं निरसन म्हणजे खंडन करतो. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सर्वाहून सोपा आहे. शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा कोणाला म्हणा, ज्याचं चित्त जो आवडीनं प्रेमानं आणि रात्रंदिवस निष्काम भगवंताची सेवा करत असते. कारण सकाम साधन सर्वही सांडा, निष्कामीमुळे भजनी वाढणार. कारण कोण्याही जर आपण भक्ती करत असताना त्याच्यामध्ये जर आपण हेतू जर ठेवला, हेतू बिलकुल अजिबात ठेवायचा नाही. मग हेतू ठेवू नये का, पण आपण दुसरा हेतू ठेवत नाही, पण देवाकडे सुख तरी मागतो की नाही आपण, देवाला सुखी ठेवू म्हणतो की नाही आपण, पण ते नको. कारण सुख या देहाला त्याच्या कर्मानुसार येत असते, तुमच्या आमच्या देहाला सुख दुःख. कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, म्हणून पाप पुण्य आणि पुण्य मिश्र असल्यामुळं सुख आणि दुःख याच्यामध्ये आहे. वास्तव पाहता जन्माला आल्यानंतर याला सुखरूप असा कोणीच नाही. सगळं कारण संसार दुःखमुळे सांगितलं, झोपडे गड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणून याच्यामध्ये सुख नाही. सुख कसं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे.
थोड्याशा क्षणिक सुखासाठी आपल्याला असंख्य पर्वतासारखं दुःख तुम्हाला सहन करावं लागतं या संसाराचं. म्हणून या संसारामध्ये सुखी नाही, म्हणून सुखही भगवंताला मागायचं नाही. आणि दुःख तर कोणी मागत नाही. मला लागे दुःख व्हावे आयुष्य कोणी भावे ना जीवे. वाटतं मला आपला कोणाला दुःख व्हावं म्हणून. दुःखाची मागणी केली का कोण? फक्त दुःखाची मागणी एकाच बाईनं केली, ती म्हणजे कुंती मातेनं. भगवंताला सगळं म्हणले राज्य झालं, सगळं झालं, लढाई झाली, संपली. आता म्हणले, आता कुंतीला सांगितलं कृष्ण भगवंतानं, आता कळत होती कृष्ण आणि भाषा होता तो. आणि आम्ही जातो आता द्वारकेला आणि काय इच्छा आहे शेवट? ते म्हणले बुवा मला दुःखच पाहिजे. अरे तुमचं जीवन पांडवाचा अखंड दुःखामध्ये गेलं. अनेक प्रकारचे तुम्हाला त्याग, लाखाच्या गोळ्यातून काढलं मी. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला तुमचा सहाय्यकारी राहिलो. आणि तरी तू दुःखाची यातना करतात. तर त्या कुंतीनं काय उत्तर दिलं की म्हणले दुःखात भगवंताची आठवण येते, सुखामध्ये येत नाही. तुम्ही आम्हाला विचार करून पहा. आपण बिमार पडलो की आपण देवाकडे धाव घेतो किंवा देवाला आपण विनंती करतो. अनेक प्रकारचे वैद्य डॉक्टर करून त्याच्यामध्ये शेवटी म्हणतो की आता काही इलाज होईना, आता देवावर सोडलं. कारण दुःखामध्ये भगवंताची आठवण राहते म्हणून दुःख मागितलं. आणि सुखामध्ये त्याचा विसर पडतो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो इथे. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो अभंगाचा भावार्थ वरवरचा भावार्थ आहे. आता कीर्तन पुढे लांबलं तरी चालते, कारण कीर्तनाचा टाईम आम्हाला 9:30 दिलेला आहे, नाही का? काही त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं म्हणजे काय त्याला कीर्तन असं नाही म्हणलं. कीर्तन म्हणजे केवळ विठ्ठल विठ्ठल जरी म्हणलं तरी कीर्तन झालं. आणि तेच खरं खरं कीर्तन. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन इतकं आहे की म्हणजे भगवंत हे त्याचं शरीर म्हणजे जीव दशा राहत नाही, त्याची जीवदशा सगळी निघून जाते आणि त्याचं सर्व अंगानं तो भगवंत स्वरूप होतो. सर्व अंगानं. मग त्या कीर्तनाचा जर आपण नामस्मरण केलं तर काय वेळ जळतील पापी जन्मांतरचे तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी. मग हे नाम संकीर्तन साधन आहे आणि हे साधन या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण योग याग जप जेने केले अमुप. योग यागाला काही नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धम्म म्हणजे माऊलीने. योगाच्या वाटा गेले, जे योगाच्या वाटा गेले ते त्याला दुःख त्याच्या वाट्याला आलं योग करता येईल. म्हणून योग हे बाकीचे साधनं आहेत. हे साधन म्हणजे या कलियुगामध्ये किंवा कुठं चालत नाही, किंवा या नामसंकीर्तन साधनापेक्षा दुसरं कोणतं साधन या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी दुसरं कोणतेही साधन नाही.
जपान मंत्र त्रिअक्षरी सोपान. मंत्र त्रिअक्षराचा कोणता आहे? विठ्ठल 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 वाणी अमृत हे संजीवनी. विठ्ठल आमुचे जीवन टाळ चिपुडिया धन. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. म्हणून विठ्ठल हा 3 अक्षराचा मंत्र आहे. मग रामकृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, अनेक रूप हात, अनेक नाव हात, पण रूप एक आहे, भगवंत एक आहे. रामकृष्ण नाम हे सोपं आहे, पण वाचन त्याचा उच्चार करावा लागेल. अशा प्रकारे जप करत असताना भगवंताचं नामस्मरण जर केलं तर तुकाराम महाराज म्हणतात किंवा त्या ज्या नाम जपणाराच्या जो कोणी असो, जो कोणी साधक असो, जो कोणी भक्त असो, आणि त्याच्यामध्ये जन्मांतराचं, एका जन्माचं नाही अनेक जन्माचं पापाचं खंडन होतं. म्हणून या कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देणे. भगवंतानं फक्त काय सांगितलं कलियुगामध्ये? फक्त केवळ नामस्मरण. कारण नामे तारले पातकी मुक्त केले मृत्यू लोके. ऐसा नामाचा महिमा वेद चिनले, वेद सीमा झाली सीमा, वेद चिनले झाली सीमा. ऐसा नामा चांगले माझे कंठीराव बोले. कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. मग अशा प्रकारे भगवंताचं नाम आहे आणि ते नामाचं साधन या कलियुगामध्ये सर्वात सोपं आहे. आणि त्यासाठी ते जपायसाठी कुठल्या मनात जागेची गरज आहे का? नाही. म्हणून तुकाराम महाराज पहिले चरणात सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्मात नाही अनेक जन्माचं पाप या नाम संकीर्तन साधनानं जर जपत राहिलं किंवा घेत राहिलं तर म्हणजे अनेक जन्माचा पापाचं खंडन होते. म्हणजे पापाचं निरसन होऊन हा जीव म्हणजे पुण्यात्मा होतो. तर अशा प्रकारे असं हे नामसंकीर्तन साधन आणि या कलियुगामध्ये श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. आणि अनेक जन्माचं पापाचं खंडन करणारं हे साधन आहे. आणि या साधनाचा वापर करत असताना तुकाराम महाराजांना बरं हे सगळ्यात सोपं आहे, हे कोणालाही घेता येते, नाम कुठेही घेता येते, नाम कोणालाही घेता येते. नाही याला काही विशेष काही शिक्षण पाहिजेत नाही. रामराम म्हणायला किंवा रामकृष्ण हरी म्हणायला याला काही कोणत्या गोष्टीची डिग्रीची गरज नाही, याला काही कोणता खर्च लागत नाही.
कारण नामा इतकं दुसरं सोपं साधन कोणतंच नाही भगवंताच्या नामाइतकं. आणि एवढं भगवंताचं नाम घेतल्यानंतर महाराज म्हणतात चळतील पापे जन्मांतरीचे म्हणजे अनेक जन्माचं, एका जन्माचं का. कारण हा देह कसा मिळाला आहे, 184 योनी फिरून 4 खाणी 4 वाणीमध्ये फिरून हा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकलिया वर्म फेरा पडे. शेवटची पाळी आहे एक मनुष्य जन्म. आणि हा मनुष्य जन्म एकदा जर हातोहाती जर आपण गमावला म्हणजे भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होणार नाही आणि आपल्याकडे पापाचाच म्हणजे संच राहील आणि ते पाप कुठे नेईल आपल्याला पुन्हा जन्मात टाकेल, पुन्हा नरकामध्ये नेईल. अशा प्रकारे म्हणून उत्तम नरदेह ह्याची साधन. नरदेह दुर्लभ जाणा 100 वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं नामस्मरण करा. कारण हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही. किती पैसे खर्च करून हा नरदेह मिळेल. नरदेह तर मिळतच नाही पण याचा अर्धा क्षण सुद्धा ना मिळत नाही. किती जरी खर्च करतो म्हटलं तरी मिळत नाही. कारण एकदा जर गेला पुन्हा हे सापडत नाही. म्हणून याच देही याच डोळा आणि भोगो मुक्तीचा सोहळा. आणि मुक्त होण्यासाठी म्हणजे या जीवाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर निष्ठायचं असेल किंवा मुक्त व्हायचं असेल तर हाच एक नरदेह जन्म तुम्हा आम्हाला सर्वांना भगवंतानं दिलेला आहे. अनेक प्रकारचे जीव जन्माला घातले. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगवते आर निद्रा भय मैथून सर्व यवनी समसमान मनुष्य देहाचे ज्ञान विशेष असे. सगळ्या गोष्टी सगळ्याला आता पशु पक्षाला सुद्धा आहार आहे, निद्रा आहे, झोप आहे, मैथून आहे, सगळा व्यवहार आहे. पण विशेष ज्ञान भगवंतानं हा मानव देहाकडे किंवा मानव शरीराला दिले आहे. मग हे मानव देह मिळाला याची किंमत आपल्याला कळते का. ज्याला देह मिळाला त्याची किंमत कळली नाही. ज्याला ज्याला किंमत कळली त्याला हा देह मिळत नाही. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीतल्या अमर देवाला या मानव देहाचं महत्त्व कळलं पण देह मिळत नाही. आणि त्या या देहाची या म्हणजे देह मिळण्यासाठी इच्छा करतात. स्वर्गीच्या अमर इच्छिताची देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. मग कशासाठी या जन्मानं भगवंताचं नाम स्मरण करता येते. योग्य प्रमाण दिलं प्रमाण जास्त आहे याच ते घडकाला टाईम कमी आहे म्हणजे काय नाही पण योग्य झालं याच. म्हणून
आपल्याला टाइम कमी आहे, स्वर्गीच्या आपल्याला मिळाला, पण याचं महत्त्व सर्वांनाच कळलं नाही. आता सर्वांनाच कळलं नाही म्हणजे काहीला कळलं बरं का. कळलं तेव्हाच तुम्ही आम्ही सगळे इथं आलो ऐकायला कीर्तन भगवंताचं नाम सुरू करा. मग या जीवाला महत्त्व कळलं ते इकडे वळले भगवंताचं नाम स्मरणाकडे कीर्तनाकडे. पण ज्यांना महत्त्वच कळलं नाही ते काय पंक्तीमध्ये भरपूर जेवण केलं, बिनगोर झोपले. मग याला साधना करायसाठी कुठे जायला लागते का. तुकाराम महाराज म्हणतात गती सायास जावे वनांतरा. कोणतं कष्टही लागत नाही आणि कुठं वनातही जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. त्याचं नाम स्मरण केलं की भगवंत कुठे गेलाच नाही हो. तुम्हीच भगवंत स्वरूप आहात, तुमच्यातच भगवंत आहे. कारण या देहामधला जो चैतन्य आहे, ज्याच्या सत्तेनं आपण चालतो बोलतो, ती सत्ता कोणाची आहे, त्या भगवंताची सत्ता आहे. आणि याच्यातली त्याची सत्ता काढून त्याने घेतल्यानंतर याची किंमत किती आहे, शून्य किंमत आहे. आणि म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिर